छात्रः नमो नमः। नवम्यां कक्षायां सर्वेषां सहर्षं स्वागतम्। छात्राः, गत सेतु अभ्यास मध्ये वयं सर्वे पठितवन्तः आनन्दः पाठ्यपुस्तकस्य पृष्ठक्रमाङ्क 17तः 26। आनन्दः पाठ्यपुस्तकात पृष्ठक्रमांक 17 ते 26 मध्ये, तसेच आमोदः पाठ्यपुस्तके पृष्ठक्रमांक 21तः 30 आमोदः या पाठ्यपुस्तकातील 21 ते 30 या पृष्ठांवरील पाठ्यपुस्तकातील या पानांवर आपण अभ्यासलं होतं नामानी म्हणजे नामांचा अभ्यास। त्या नामांमध्ये उकारांत नामानी, ज्या नामांच्या शेवटी उ आहे, उकार आहे, ऱ्हस्व उकार, त्यात आपण भानू, धेनू, मधु या 3 नामांचा अभ्यास केलेला तुम्हाला आठवत असेल। त्यानंतर ऋकारांत नामानी, ज्या शब्दांच्या शेवटी रू आहे त्या नामांचाही अभ्यास केला। ती नामं अशी होती पितृ, मातृ, कर्तृ, स्वश्रू, हे तुम्हाला आठवतच असेल। याही नामांचा आपण तेव्हा अभ्यास केला होता। ती कोष्टकं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहिली पण असतील। नंतर सर्वनामानी, सर्वे जनाः सर्वनामानाम् अपि अभ्यासः कृतवन्तः, सर्वनामानी पठितवन्तः, सर्वनाम सुद्धा तुम्ही अभ्यासलेली आहेत, तुम्हाला आठवत असतील। त्यात इदम सर्वनाम पुल्लिंगम, स्त्रीलिंगम तथा नपुंसकलिंगम, भवत सर्वनाम पुल्लिंगम, स्त्रीलिंगम तथा नपुंसकलिंगम, सर्वनामांचाही अभ्यास केलेला आहे। त्यांची कोष्टकं आपण अभ्यासली, ती म्हणून पाहिली, तुम्हाला बाईंनी म्हणून दाखवली, तुम्ही ती वहीत उतरवली, त्यांचे अर्थ लक्षात घेतले। कोष्टकांमध्ये एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती असे कॉलम तुम्ही केले होते। आपल्या वहीमध्ये ही सर्व माहिती आहे। म्हणजे आपण नामानी, नामांचा अभ्यास केलेला आहे, सर्वनामानी, सर्वनामांचाही अभ्यास केलेला आहे। हे सर्व घटक आपले अभ्यासून झालेले आहेत। आठवतं का तुम्हाला? नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या पाठ्यपुस्तकात बघा। आता जशी आपण 8वीला अकारांत, आकारांत, इकारांत, दीर्घ इकारांत नामं अभ्यासली होती, तशी या वर्षी आपल्याला उकारांत नामांचा अभ्यास आलेला आहे। तो तुम्ही अभ्यास झालेला आहे। सर्वनामांचाही अभ्यास केला। गेल्या वर्षी आपण कोणता केला होता? तत्, यत्, अजून एतत्, अस्मत्, युष्मत्, आठवतो ना? या वर्षी इदम सर्वनाम आणि भवत या 2 सर्वनामांचा आपल्याला अभ्यास आहे आणि तुमचा सेतू अभ्यासमध्ये हे सर्व घटक अभ्यासून झालेले आहेत। आता मी तुम्हाला आठवण अशी करून देते, या कोष्टकांचा उपयोग प्रश्नपत्रिकेत कुठे येतो? तर पूर्ण संस्कृतच्या परीक्षेमध्ये, त्या पेपरमध्ये 5वा प्रश्न कोष्टकम पूरयत, तिथे नामानी आणि सर्वनामानी यांचा उल्लेख असतो। कोष्टकात ती नामं आणि सर्वनामं भरायची असतात। त्यानंतर क्रियापद पण असतं, पण आता आपण नाम आणि सर्वनामांविषयी बोलत आहोत। हा भाग तुम्हाला समजला, लक्षात आला? आता तुम्ही तो पाठ्यपुस्तकात पुन्हा एकदा वाचायचा आणि स्मरणात ठेवायचा आहे। याप्रमाणेच आमोदः या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 25 आणि आनंदः या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 27 वर उपपद विभक्तयः त्यात हे घटक आलेले आहेत। ज्या वेळेला वाक्यांमध्ये अभितः, परितः, उभयतः, प्रति, विना, सह, अलम, नमः, बहिः, कृते आणि समीपे या
अव्ययांचा जर वापर करायचा असेल तर अभितः चा अर्थ होतो सभोवती. हा अभ्यास तुमचा झालेला आहे, मी तुमची फक्त एकदा रिव्हिजन देते, आठवण करून देते. अभितः सभोवती. अभितः जर वाक्यात वापरायचं असेल तर ज्याच्या सभोवती त्याची द्वितीया आपण तिथे केलेली आहे आणि वाक्य आपलं निर्माण झालं होतं. पाठ्यपुस्तकात वाक्य आहे भानं अभितः ग्रहाः भ्रमंती. सूर्याभोवती ग्रह फिरतात. परितः. परितः म्हणजे भोवती, ज्याच्या भोवती त्याची द्वितीया करायची आहे. त्यासाठीचं आपल्या पुस्तकातलं वाक्य आहे मातरम परितः. आईच्या भोवती गणेशः प्रदक्षिणां करोति. गणेश प्रदक्षिणा करतो किंवा प्रदक्षिणा घालतो. उभयतः. उभयतः म्हणजे दोन्ही बाजूस. दोन्ही, ज्याच्या दोन्ही बाजूस असं वाक्यात आला असेल शब्द तर त्याची द्वितीया करतात. त्यासाठीचं आपल्या पुस्तकातलं वाक्य आहे नदीं उभयतः. नदीच्या दोन्ही बाजूस क्षेत्राणि विद्यन्ते. क्षेत्राणि म्हणजे शेती. शेती, शेत आहेत. क्षेत्राणि बहुवचन आहे, विद्यन्ते पण बहुवचन आहे. पुढे आहे प्रति. प्रति म्हणजे कडेच्या कडे. ज्याच्या कडे असं वाक्यात अपेक्षित असेल त्याची द्वितीया करतात. त्यासाठीचं आपल्या पुस्तकातलं वाक्य बघा सायंकाले वत्सः. संध्याकाळी वासरे धेनुं प्रति. धेनु म्हणजे गाय. गायीकडे वेगेन गच्छति. वेगात धावतात, वेगात जातात. गच्छतीचा अर्थ जातात असाच घ्यायचा. पुढे विना. विनाचा अर्थ होतो शिवाय. ज्याच्या शिवाय त्याची द्वितीया केली जाते, तृतीया केली जाते आणि पंचमी देखील केली जाते. या विभक्त्या वापराव्या लागतात. विना, ज्याच्या शिवाय. आता वाक्य पहा पुस्तकातलं चंद्रमसम विना निशा न शोभते. चंद्राशिवाय निशा म्हणजे रात्र शोभत नाही. चंद्रमसा विना. चंद्रमसम झाली द्वितीया, चंद्रमसा आहे तृतीया. चंद्रमसा विना निशा न शोभते. चंद्राशिवाय रात्र शोभत नाही. आणि आता पंचमी चंद्रमसः विना निशा न शोभते. चंद्रमसः, चंद्राशिवाय रात्र शोभत नाही. अशा प्रकारे ते विना या अव्ययाचा आपण वापर केला आहे. आता सह. सह म्हणजे च्या बरोबर, एखाद्याच्या बरोबर असं आपण वाक्यात घालतो की नाही अव्यय, त्यावेळेला तृतीया विभक्तीचा वापर करावा लागतो. त्यासाठीचं आपलं पाठ्यपुस्तकातलं वाक्य बघा पित्रासह अनिकेतः आपणं गच्छति. वडिलांबरोबर अनिकेत आपणं म्हणजे बाजार, बाजारात जातो. आपण दुकान, दुकानात जातो. विपणी म्हणजे बाजार. अलम. अलम म्हणजे पुरे. पुरे म्हणजे बास. एखादी गोष्ट थांबवायची असेल, बास करा, तर अलम वापरतात. आणि अलम म्हणजे पुरे. ज्याच्यापासून थांबवायचं आहे त्याची तृतीया करायची. खाण्यापासून थांबवायचं असेल तर अलम खादनेनं. रडण्यापासून थांबवायचं असेल तर अलम रोदनेनं. पुस्तकातलं वाक्य बघा अलम निद्रया. निद्राची तृतीया निद्रया. अलम भीत्या. घाबरू नकोस. अलम वार्तालापेनं. गप्पा मारणं थांबव. वार्तालापेनं ही तृतीया आहे. त्यानंतरचा घटक आहे नमः. आपण सर्वजण नमः नमः त्याचा वापर नेहमी करत असतो. गुरवे नमः, श्री गणेशाय नमः, गणपतये नमः, शंकराय नमः, सरस्वत्यै नमः. इथे नेहमी आपण नमः वापरताना चतुर्थी विभक्ती वापरत असतो. ज्याला नमस्कार करायचा आहे त्याची चतुर्थी करायची असते. पुस्तकातलं वाक्य गणपतये नमः, गुरवे नमः, मरुते नमः, महालक्ष्म्यै नमः. म्हणजे ते लिंगांप्रमाणे चतुर्थी घेतलेली बरं का. आता शेवटी नंतर पुढे जाऊया. बहिः. बहिः म्हणजे बाहेर. कशाच्या बाहेर? ज्याच्या बाहेर त्याची
पंचमी करतात, पंचमी विभक्ती केली जाते. गृहात बहिः, घरा बाहेर. माता आगता, घराबाहेर आई आलेली आहे. पुढचा घटक आहे कृते. कृते म्हणजे साठी, साठी. स्वसुः कृते बंधुः उपहारम आनयति. रक्षाबंधन आत्ताच झालं की नाही? रक्षाबंधनाला आपल्या भावाने आपल्यासाठी उपहार आणलेला आहे, काहीतरी बक्षीस आणलेलं आहे किंवा उपहार भेट वस्तू आणलेली आहे, त्याला उपहार म्हणतात. स्वसुः म्हणजे बहीण, कृते म्हणजे साठी, बहिणीसाठी. बंधुः भावाने, उपहारम भेटवस्तू, आनयती आणली आहे, आणतो. शेवटी आहे समीपे. समीपे म्हणजे जवळ, जवळ, ज्याच्या जवळ त्याची करायची असते षष्ठी. नगरस्य समीपे उद्यानमस्ति, विद्यालयस्य समीपे रुग्णालयः अस्ति. अशा ज्याच्या जवळ समीपे त्याची षष्ठी करायची. पुस्तकातलं वाक्य नगरस्य समीपे उद्यानम वर्तते. असे उपपद विभक्तयः, उपपद विभक्तीचे अर्थ, त्याला लागणाऱ्या विभक्त्या मी आत्ताच तुम्हाला आठवण करून दिलेल्या आहेत. हेही तुम्हाला लक्षात असेल. नसेल तर आमोदः पाठ्यपुस्तकात 25 पानावर दिलेल्या आहेत, त्या तुम्ही उतरवा. मी आत्ता बोललेली आहे त्याप्रमाणे वाक्य पहा आणि वहीत लिहा. आनंदः पाठ्यपुस्तकामध्ये 27 पानावरती ह्या उपपद विभक्त्या दिलेल्या आहेत, त्यांचाही तुम्ही अभ्यास करा, वहीत लिहा आणि लक्षात ठेवा. आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे अभितः, परितः, प्रति, सह, विना, बहिः आणि त्यापासून निर्माण होणं, म्हणजे ही वाक्यात आल्यानंतरची वाक्य कशी बनतात ती वाक्य सुद्धा आपल्या लक्षात राहू शकतात. मुलांनो, भवान स्थाने त्वं योजयत. भवानच्या जागी त्वं ची योजना करा, म्हणजे त्वं लिहा. असा एक भाग आपल्याला आणखी समजून घ्यायचा आहे. भवान याचा अर्थ होतो आपण. पुल्लिंगातही आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना म्हणतो आपण यावं. महिला असेल आपल्याहून मोठ्या वयाची तरीही आपण तिला भवती म्हणतो, आपण म्हणतो. भवान पुल्लिंगामध्ये आणि स्त्रीलिंगामध्ये भवती, आपण. आणि आपल्या वयाचे असतील, आपल्याहून लहान असतील तर आपण त्यांना म्हणतो त्वम म्हणतो. त्वम म्हणजे तू. आणि भवान किंवा भवती म्हणजे आपण, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये. हे समजलं. आता एखादं वाक्य आहे त्यात तू जा, तर आपण काय म्हणतो? त्वं गच्छसि. तू जा, त्वं गच्छसि. ते जर मोठ्या व्यक्तीला म्हणायचं असेल तर भवान गच्छति, आपण जावे, आपण जाता, किंवा भवती गच्छति. आता गच्छ का बरं घेतला तर थोडा सोपा आहे. जाणे या क्रियाविषयी आपण गच्छ असं संस्कृतमध्ये म्हणतो, गमगच्छ, गच्छचा वापर करतो. आता बघा, भवान आणि भवती आपण मोठ्यांना जर म्हणायचं असेल तर वर्तमान कालात कसं क्रियापद येईल ते इथं दिलेलं आहे. भवान गच्छति, आपण जावे, पुरुषाला म्हणायचं असेल. भवती गच्छति, महिलेला म्हणायचं असेल, मोठ्या असतील आपल्यापेक्षा. हे वर्तमान कालात झालं. भूतकालामध्ये म्हणजे लंगलकारमध्ये भवान अगच्छत, आपण गेला होता. भवती अगच्छत, महिलेला पण आपण गेला होता. लोट लकारमध्ये म्हणजे आज्ञार्थ जर का क्रिया असेल तर आपण असं म्हणू भवान गच्छतु. आज्ञार्थ म्हणजे आज्ञा, आपण जावे. महिलेला भवती गच्छतु, आपण जावे. आणि विध्यर्थ म्हणजे विधिलिंग लकार असेल, आपल्याला वाटत असेल की आपण जावे, महिलेला म्हणायचं आपण जावे, तर भवान गच्छेत, आपण जावे, जावं असं मला वाटतं, इच्छा आहे त्याच्यामध्ये. भवती गच्छेत. आणि जर त्वम योजायचं, आपल्या बरोबरीची व्यक्ती असेल, आपल्याहून लहान असेल तर आपण तिला त्वम म्हणतो. त्वम गच्छसि, तू जातोस, वर्तमान काळ. आणि भूतकाळ जर असेल लंग लकारमध्ये
त्वम अगच्छ, त्वम अगच्छ, तू गेला होतास किंवा तू गेली होतीस. त्वम हे दोन्हींना वापर आपण, पुल्लिंगम स्त्रीलिंगम. आज्ञार्थ लोट लकारामध्ये त्वम गच्छ, तू जा. मुलीला म्हणूया तू जा, मुलाला म्हणूया तू जा. आणि विधिलिंग लकार विद्यार्थामध्ये जावंसं वाटतंय असं जर का इच्छा व्यक्त करायची असेल तर त्वम गच्छेहे, तू जावस. मुलीला म्हणूया तू जावस. अशा प्रकारे हा जो बदल इथे लिहून दाखवलेला आहे तो वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ आणि विद्यार्थ चारीमध्ये गमनाच्छ धातू कसा चालेल तो इथे दाखवलेला आहे. भवान भवतीसाठी आणि त्वमसाठी. आता तुम्ही आधी भवान किंवा भवती पुढे एक एक क्रियापद घ्यायचं, त्याच्याच खाली लगेच त्वम याप्रमाणे परिवर्तन करायचं. आता मी तुम्हाला दाखवते. उदाहरण, पहिलं वाक्य आहे भवान भवान गच्छति, आपण जाता. किंवा महिलेला म्हणायचं असेल तर भवती गच्छति, भवती गच्छति, आपण जाता. आणि जर याच्या ऐवजी भवान किंवा भवती ऐवजी जर त्वम चा वापर करा असं जर का सूचना दिलेली असेल तर त्वम, इथे काय दिलंय आपण, गच्छसी, त्वम गच्छसी. मुलगी असेल तरी त्वम, मुलगा असेल तरी त्वम, म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोनांसाठी त्वम योजना. तू जातेस. लक्षात आलं का तुमच्या? हे झालं लट लकार, वर्तमान काळ. म्हणजे हे कोष्टक मी आता तुम्हाला सांगितलं. तुम्ही आता लग लकारचं करा, त्याच्यानंतर लोट लकारचं करा, आज्ञार्थाचं करा, नंतर विधिलिंग लकार म्हणजे विद्यार्थ या गटाचंही असंच परिवर्तन करा. आता इथे बदल काय झालाय, इथे क्रियापदाला भवान आणि भवती मध्ये ती प्रत्यय लागला होता. त्वम लावल्याबरोबरच क्रियापदाला सी प्रत्यय आलाय. हा फरक लक्षात घेतला की तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. अशा प्रकारे भवान ऐवजी त्वम टाका, त्वम ऐवजी भवान टाका. याला एक गुण असतो आणि इथे परिवर्तन काय करायचं, फक्त भवानच्या जागी त्वम लिहायचा, क्रियापदाला सी प्रत्यय लावायचा किंवा त्वमच्या जागी भवान किंवा भवती आणि क्रियापदाला ती प्रत्यय लावला जातो. असे खूप सोपं आहे. तुम्ही एकदा क्लिक त्याची लक्षात घेतली ना, ती युक्ती लक्षात आली ना की तुम्हाला अजिबात हा प्रश्न अवघड जाणार नाही. याला म्हणतात भवान किंवा भवती स्थाने त्वम योजयत. समजलं? हा भाग सुद्धा आपला सेतूमध्ये झाला असेल. मी तुम्हाला त्याची आज पुन्हा रिव्हिजन करून घेतलेली आहे. पुन्हा एखादा आवृत्ती आपण केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे एका नव्या घटकाकडे वळत आहोत. त्या घटकाचं नाव पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे रम्य संस्कृतम. रम्य संस्कृतमध्ये व्याकरणाचा भाग सुरू होतो. संपूर्ण म्हणजे आमोदच्या पाठ्यपुस्तकात 7 पानावर आणि आनंदमध्ये देखील 7च पानावर, म्हणजे दोन्हीला 7 पानावरती रम्य संस्कृतमचा भाग सुरू झाला आहे. आपण मराठीमध्ये वाक्य असं बनवत असतो, मी अभ्यास करून मंदिरात जाते, मी जेवण करून शाळेत जाते, करून, मी व्यायाम करून चहा घेते, किंवा मी अभ्यास करून श्लोक म्हणते. बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च. बालक पुस्तक वाचतो आणि शाळेत जातो.
यात 2 क्रियापद आलेली आहेत. पुस्तक वाचतो आणि पाठशाला म्हणजे शाळेत जातो. या ऐवजी बालकः पुस्तकं पठित्वा, पठती ऐवजी पठित्वा, बालक पुस्तक वाचून, इथे होतं वाचतो, त्याच्याऐवजी पठित्वा म्हणजे वाचून, अमुक एक क्रिया करून, त्याला ता लावला की ती क्रिया करून असा अर्थ होतो. पठित्वा पाठशालां गच्छति, पाठशालां गच्छति. इथे च अव्यय आलेलं नाही. का तर या 2 क्रिया ज्या आलेल्या होत्या त्यातील पहिल्या क्रियेला मी तवा लावून टाकला, तवा अव्यय लावला. त्याच्यामुळे अर्थ असा झाला बालक पुस्तक वाचून, पठित्वाचा अर्थ होतो वाचून शाळेत जातो. ही मगाशी मराठीतली वाक्य सांगितली ना, त्याप्रमाणे हे वाक्य बनलं. पुस्तक वाचून, भोजन करून, भोजनं कृत्वा, त्वा. अशा प्रकारे क्रियापदाला त्वा जर प्रत्यय लावला तर ती क्रिया करून असा अर्थ होतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किम कृत्वा, काय करून, यासाठी 1, 2, 3 वाक्य दिलेली आहेत. ती आता आपण बघायची आहेत. आणि आनंदमध्ये मात्र 2च दिलेली आहेत. असू द्या, तरी तुम्ही ही 3 वाक्य पाहूया. पहिलं आहे बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च. बालक पुस्तक वाचतो, चचा अर्थ आणि शाळेत जातो. त्याऐवजी संयुक्त वाक्य असं आपण करूया. बालकः पुस्तकं पठित्वा, बालक पुस्तक वाचून. इथला पठती मधला पठ धातू घेतला आणि त्याला त्वा प्रत्यय लावला की तो पठित्वा होतो, त्याला वेलांटी आपोआप येते संस्कृत नियमाप्रमाणे. बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति, काय करून, पुस्तक वाचून. बालक पुस्तक वाचून शाळेत जातो. किम कृत्वाचा अर्थ काय करून, प्रश्नचिन्ह दिलाय, काय करून पाहूया. दुसरं वाक्य माता, चित्र पहा, आईचं चित्र आहे माता. पाकं करोति, पाकं म्हणजे स्वयंपाक करते. भोजनं परिवेशयति च म्हणजे आणि जेवण वाढते. तर इथे मधला करोती जो क्रियापद आहे त्याला आपण त्वा लावूया. त्वा लावल्यानंतर काय बनेल, करोतीचं होतं कृत्वा. वाक्य काय होईल मग, माता पाकं कृत्वा, काय करून, स्वयंपाक करून. पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति. आणि मग वरचंच वाक्य खाली घेतलंय तर कसला लोप झाला, काय निघून गेलं, च अव्यय निघून गेलं. कारण इथे 2 क्रियापद होती, इथे खाली एक क्रियापदाऐवजी त्वा आला, म्हणजे दोन्ही क्रियापद नाही येत. आता एक त्वांत अव्यय झालं, त्वा लावलेलं अव्यय झालं. काय करून, किम कृत्वा, भोजनं कृत्वा. तिसरं वाक्य बघा, 2 बालक आहेत. एतौ म्हणजे हे दोघे जण, एतौ पत्रं लिखत, पत्र लिहितात. पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः च म्हणजे आणि पत्रपेटीत पत्र टाकतात. किम कृत्वा, काय करून पत्रपेटीत टाकतात. पत्रं लिखतचं होईल लिखित्वा, त्वा लावायचा आहे. एतौ पत्रं लिखित्वा. आता वरील वाक्याचे परिवर्तन ह्या वाक्यामध्ये करताना कुठेच काही बदल करायचा नाही, फक्त पहिल्या क्रियापदात त्वा प्रत्यय जोडायचा आणि व्याकरण नियमाप्रमाणे कधी वेलांटी येते कधी नाही येत आणि शेवटचा च काढून टाकायचा. हा बदल होतो बरं का. किम कृत्वा पत्रं लिखित्वा, पत्र लिहून पत्रपेटिकायां निक्षिपत म्हणजे टाकतात, पत्रपेटीत पत्र टाकतात. आता 1, 2, 3 वाक्य आपण पाहिली. याच्यामध्ये त्वा कशा जोडलाय, पठित्वा, कृत्वा, लिखित्वा. आणि इथं आहे नर्तक्यः. किती आहेत,
तीन आहेत. पहिलं एक वचन म्हणजे एकटीच व्यक्ती होती, इथे दोन व्यक्ती आल्या, इथे तीन व्यक्ती आल्या. नर्तक्यः म्हणजे नर्तकी. शिक्षिकां अनमन शिक्षिकेला नमस्कार करतात. अनृत्यंच आणि नृत्य करतात म्हणजे त्यांनी नृत्य केले. नर्तकींनी शिक्षिकेला वंदन केले होते आणि नृत्य केले. भूतकाली अर्थ आला पाहिजे. तर हे संयुक्त वाक्य आपल्याला बनवायचं. किम कृत्वा काय करून नृत्य केले, तर नमनं कृत्वा. मग इथे अनमन हे लंगलकारचं रूप आहे, त्याला त्वा जोडला आहे, मग त्याचं बनेल नत्वा. त्याचा मूळ घटक काढायचा नम, त्या नमला लावायचं त्वा अव्यय नत्वा. आता हे त्वा लावल्यानंतरचे रूपपरिवर्तन कसं होतं हे आपल्याला कसं कळेल, तर त्याला एक कोष्टक आपल्याला दिलेलं आहे. ही जी 4 वाक्य आहेत यामध्ये त्वांत अव्ययांचा वापर झालेला आहे. त्वा, ज्याच्या शेवटी त्वा आला त्याला म्हणायचं त्वांत अव्यय. इथे आपण काय काय पाहिलं, किती अव्यय पाहिली, 4. पठित्वा, पठित्वा. दुसरं पाहिलं कृत्वा, कृत्वा. तिसरं आपण पाहिलं लिखित्वा. तिसरं अव्यय काय पाहिलं आपण, लिखित्वा. आणि चौथं अव्यय पाहिलं आपण नत्वा. नत्वा नमन करून. पठित्वा वाचून, कृत्वा करून, लिखित्वा लिहून, नत्वा वंदन करून किंवा नमून, किम कृत्वा. अशा प्रकारे त्वा 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 ज्यांच्या शेवटी येईल त्याला त्वांत अव्यय असं म्हणतात. आणि त्या त्वांत अव्ययची वाक्य आपली 7 नंबर पानावर दिलेली आहेत. कोणती कृती करून कोणती कृती केली यासाठी तवा, पहिल्या कृतीला तवा अव्यय लावायचा आहे. आपण आत्ता जी क्रियापदांना त्वा हे अव्यय लावून जी क्रियापदं पाहिली, अव्यय निर्माण झालेली पाहिली, त्याला म्हणायचं पूर्वकालवाचक पूर्वकालवाचक त्वांत. पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी. पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी आपण आत्ता पाहिली, ज्यांच्या शेवटी त्वा अव्यय आहे अशी अव्यय. मुलांनो, आत्ताच आपण पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी पाहिलं, म्हणजे त्वा हा घटक आपण क्रियापदाला लावला. त्यातलाच आणखी एक प्रकार पूर्वकालवाचक ल्यबंत. ल्यबंत, ल्यबंत अव्यय याचाही अर्थ असाच काय करून, किम कृत्वा, किम करणीयम, काय केल्यानंतर काय करायचं आहे असं आपण म्हणतो की नाही. तर त्याची आणखी काही वाक्य पान नंबर 8 वर दिलेली आहेत, आपण पाहूया. इथे एक चित्र दिलंय, मुलगा आहे, तो झाडावर चढत आहे आणि झाडावर जाऊन बसला आहे. मग त्याने कोणती कोणती कृती केली, या अद्वैत नावाच्या मुलाने झाडावर चढला, वृक्षम आरोहती एक क्रिया केली, आणि नंतर उपविशतीच आणि बसला, म्हणजेच काय केलं, झाडावर चढून बसला. असं जर का संयुक्त वाक्य बनवायचं असेल तर त्या पहिल्या कृतीला, आरोहती कृतीला आपण लेवंत मध्ये परिवर्तित करायचं, लेवंत अव्ययामध्ये परिवर्तित करायचं. केलंय बघा. अद्वैत वृक्षम आरुह्य, आरोहतीचं बनलं आरुह्य उपविशती. अद्वैत झाडावर चढून बसला. आरुह्य हे गुलाबी अक्षरातलं वाक्य शब्द, याला म्हणायचं लेवंत अव्यय. आपण इथे पाहूया काय होतं. अद्वैत, 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 अद्वैत वृक्षम आरोहति, वृक्षम आरोहति.
वृक्षम आरोहती, झाडावर चढला. उपविशतीच, उपविशतीच, अद्वैत झाडावर चढला आणि बसला असे अर्थ होतात. आता आपण यांचं एक संयुक्त वाक्य काय करून काय केलं ते बनवूया. अद्वैत वृक्षम आरुह्य, आरुह्य, आरोहतीच्या जागी आलंय आरुह्य, म्हणजे हा इथे जोड शब्द तयार झाला, त्याच्या शेवटी य आला. आपल्याला ओळखता यायला पाहिजे म्हणून मग आपण त्वा शेवटी असायला पाहिजे, त्याला त्वांतव्य. आता इथे जोडाक्षर असेल आणि शेवटी य असेल तर याला ल्यबंत. काय करू, आरुह्य उपविशती, उपविशती. इथे देखील च अव्ययाचा लोप झाला, च अव्यय आपण काढून टाकले. अद्वैत झाडावर चढून बसला, आरुह्य याला म्हणायचं पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय. हे आहे ल्यबंत, ज्याच्या शेवटी य आहे किंवा जोडाक्षर बनलेलं आहे. मग अशी त्वा होतं त्याला त्वांत अव्यय, इथे जोडाक्षर किंवा य आहे याला ल्यबंत अव्यय. शेवटी त्वा आला असेल तर त्याला त्वांत आणि य किंवा जोडाक्षर आला असेल तर त्याला आपण म्हणूया ल्यबंत, ल्यबंत अव्यय किंवा पूर्वकालवाचक त्वांत. बरं का, पूर्वकालवाचक त्वांत किंवा पूर्वकालवाचक ल्यबंत असंही विचारलं जातं. त्वांत म्हणजे ज्यांच्या शेवटी त्वा आहे, ल्यबंत म्हणजे ज्याच्या शेवटी जोडाक्षर किंवा य आलेलं. हे म्हणजे ओळखण्याच्या खुणा सांगितल्या, युक्ती सांगितली मी तुम्हाला. हा, आता इथे पुढचं वाक्य, पहिलं वाक्य पुन्हा एकदा. अद्वैत वृक्षम आरोहती उपविशती च, अद्वैत वृक्षम आरुह्य झाडावर चढून, उपविशती बसला. दुसरं वाक्य पाहूया. इथे चित्रात वृद्धा दिसते, आजी दिसतात. वृद्धा देवं प्रार्थयते, आजी देवाची प्रार्थना करते म्हणजे पूजा करते. निद्रां करोती च, च म्हणजे आणि झोपी जाते किंवा झोपते. त्याऐवजी वृद्धा देवं प्रार्थ्य, प्रार्थ्य इथे प्रार्थ्य घेतलंय. प्रार्थयती ऐवजी प्रार्थ्य, प्रार्थ्य म्हणजे बघा इथे प्रार्थ्यामध्ये शेवटी य आलेलं आहे, जोडाक्षर बनलेलं आहे, ते ल्यबंत झालं. प्रार्थ्य म्हणजे प्रार्थना करून, निद्रां करोती प्रार्थना करून निद्रा झोपी जाते. तिसरं पुरुषौ, इथे द्विवचन आहे, दोन पुरुष. पुरुषौ हस्तौ प्रक्षालयत, हात धुतात. भोजनं कुरुतः च, आणि जेवण करतात. द्विवचनाची ही लटलकारची उदाहरणं आहेत बरं का. त्याऐवजी पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य, प्रक्षालयतः, प्रक्षालयतः प्रक्षालयतः त्याच्या जागी ल्यबंत अव्यय आलं प्रक्षाल्य, प्रक्षाल्य. प्रक्षालयतः म्हणजे हात धुतात दोघे जण, त्याऐवजी प्रक्षाल्य हात धुवून. भोजनं कुरुतः जेवण करतात. द्विवचनी क्रियापद आहे इथे. आता आपण कोणती कोणती क्रियापद बनवली. पहिलं बनवलं आरुह्य, नंतर प्रार्थ्य, त्यानंतर प्रक्षाल्य,
यांना म्हणायचं ल्यबंत अव्यय. ल्यबंत अव्ययानी. ल्यबंत अव्ययानी. आता इथे पाठ्यपुस्तकात आपल्याला काही वाक्य बनवायला दिली आहे. वाक्याने निरीक्ष भेदम अवगच्छत. साधवः फलानि दत्त्वा निर्गच्छन्ति. साधुजन फलानि दत्त्वा फळे देऊन निर्गच्छन्ति निघून जातात. साधवः फलानि प्रदाय दोन्हींचा अर्थ एकच. साधवः सज्जन, फलानि प्रदाय फळे देऊन निर्गच्छन्ति निघून. आता इथे दत्त्वा गुलाबी अक्षर दिले ते त्वांतव्य आहे. तर प्रदाय हे ल्यबंत आहे ज्याच्या शेवटी य आहे. दुसरं वाक्य वृद्धा देवम नत्वा कार्यम आरवते. वृद्धा म्हणजे आजी देवाला नमन करून काम करते, काम सुरू करते, कामाला सुरुवात करते. इथे त्वांता वापरलेली आहे या पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या कॉलममध्ये त्याचंच ल्यबंत रूप वापरलेले. दोन्हींचे अर्थ सारखेच. काय करून काय केले जाते. वृद्धा देवम प्रणम्य देवांना नमस्कार करू. कार्यम आरवते कामास सुरुवात करते. आरक्षकाहा म्हणजे सैनिक. चौरम ताडयित्वा किंवा पोलीस. चोराला मारून ताडयित्वा कारागृहम नयंती तुरुंगात नेतात. हेच वाक्य ल्यबंत वापरून बनलंय. आरक्षकाहा चौरम संताड्य. इथे शेवटी य आलाय आणि जोडाक्षर बनलंय. संताड्य म्हणजे मारून. कारागृहम नयंती तुरुंगात नेतात. चौथं वाक्य बघा. त्यात त्वांत आणि ल्यबंतचे अर्थ सारखे. दोन्ही वाक्यांमध्ये मारून तुरुंगात नेतात. पण इकडे त्वांत वापरलंय, इकडे ल्यबंत वापरलंय. अर्थ समान. धनम पैसे. ऋत्वा चोरून. चौरः पलायितः पैसे चोरून चोर पळाला. धनम अपहृत्य. अपहृत्यमध्ये शेवटी जोडाक्षर आलंय आणि य आलेला आहे. अपहृत्य पैसे चोरून. चौरः पलायितः चोर पळून गेला. म्हणजे या आपल्या डावीकडच्या वाक्यामध्ये त्वांत वापरलाय तर उजवीकडच्या वाक्यामध्ये ल्यबंत अव्यय वापरलेला आहे. काय करून काय केलं जातं. काय किम कृत्वा यासाठीची ही वाक्यरचना होती. या पहिल्या त्वांतला म्हणायचं आहे पूर्वकालवाचक त्वांतव्ययानी आणि नंतर आपण ल्यबंत पाहिलं त्याला म्हणायचं पूर्वकालवाचक ल्यबंत अव्ययानी. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे रूप बदलायचं कसं, आम्हाला जमेल का, किंवा ते बरोबरच असेल हे कशावरून. तर त्यासाठी आमोदह या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला त्याविषयीचा तक्ता दिलेला आहे. तो मी तुम्हाला आता दाखवते म्हणजे तुमच्या मनातली शंका निघून जाईल आणि तुम्हाला एकाच जागी हे बघा पान नंबर आमोदहमध्ये 27 पानावर कॉलम दिलेले आहेत. इकडे मूळ धातू दिलाय, त्याचं इथे त्वा लावलेलं त्वांत रूप आहे. नंतर लेप म्हणजे ल्यबंत रूप दिलेलं आहे. हां, आणि तिसरा कॉलम जो आहे तुमुन म्हणजे तुम लावल्यानंतरची रूपं कशी होतात ती आता आपण शिकणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रूपं आनंद हा पाठ्यपुस्तकात कुठे आहे. ती आहे पान नंबर 23 वर. हे पहा, हे कॉलम दिलेले आहेत. पहिलं आहे मूळ धातू म्हणजे क्रिया, त्याचं त्वा लावलेलं रूप, मग ल्यबंतचं रूप आणि नंतर आहे तुमंतचं रूप. तुमंतचं रूप आता आपल्याला शिकायचं आहे. तुमंत. तर तुम्ही पाठ्यपुस्तकातील ही पानं या पृष्ठांवरील त्वांत आणि ल्यबंतचे कॉलम नीट पहा. पहिल्या कॉलममध्ये क्रिया दिल्यात आणि त्यांच्या शेजारी त्यांची बनलेली रूपं दिली आहेत. आता आपण तिसरा घटक पाहणार आहोत. मुलांनो, यापूर्वी आपण त्वांत आणि ल्यबंत या दोन अव्ययांचा विचार केला होता. आता आपल्याला रम्य संस्कृतम या पुढच्या प्रकारामध्ये किम कर्तुम. किम कर्तुम कशासाठी, काय करण्यासाठी. किम कर्तुम
असा एखाद्या क्रियेला प्रश्न विचारायचा आहे तर जे उत्तर येईल त्याला म्हणायचं तुमंत अव्यय. किम कर्तुम तुम शेवटी येतं त्याला म्हणायचं तुमंत किंवा तुमंत अव्यय. तुमंत अव्यय. तुमंत अव्यय ओळखण्याची खूण आहे ज्या अव्ययांच्या शेवटी तुम 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 हा घटक आला असेल त्याला तुमंत अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ खादितुम, बघा तुम शेवटी आहे. पातुम, गंतुम, द्रष्टुम. तुमचा ध्वनी येतो बघा. वक्तुम, पठितुम, तुम, खादितुम, पातुम, गंतुम, द्रष्टुम, वक्तुम, पठितुम. तुम असा ध्वनी शेवटी येतो ज्याच्या शेवटी तुम प्रत्यय आहे त्याला म्हणायचं तुमंत अव्यय. त्याचे अर्थ होता खाण्यासाठी, पिण्यासाठी, जाण्यासाठी, पाहण्यासाठी, बोलण्यासाठी, वाचण्यासाठी. पुस्तक कशासाठी हवंय? पठितुम, वाचण्यासाठी. यांना म्हणायचं तुमंत अव्यय. आता पाठ्यपुस्तक आपल्या आनंदमध्ये 9 पृष्ठावर, तर आमोदमध्ये 9 आणि आनंदमध्ये 9 दोन्हींमध्ये 9 पृष्ठावरती हा रम्य संस्कृतम किम कर्तुम भाग दिलेला आहे. हे बघा. युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. चित्रामध्ये हा युवक आहे, तरुण आहे, तो विजय सिनेमा या थिएटरमध्ये चित्रपटगृहामध्ये जातो. मग याला प्रश्न विचारायचा किमर्थम गच्छति, किमर्थम चित्रपटगृहं गच्छति, कशासाठी चित्रपटगृहात गेला, कशासाठी. उत्तर आलं युवकः चित्रपटं द्रष्टुम, द्रष्टुम पाहण्यासाठी, चित्रपटं द्रष्टुम चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहं गच्छति. तुम शेवटी आला की त्याला तुमंत अव्यय असं म्हणतात. आता यातच पुढचं वाक्य दिलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकावरनं, लक्षात घेऊया आपण. इथे 3 बालक आहेत आणि ते रस्त्याने जात आहेत आणि नंतर त्यांनी काहीतरी पेय प्यायलेलं आहे, सरबत प्यायलं असेल किंवा कुठलं तरी रसपान केलेलं आहे. पाहूया. बालकाः, तिघे आहेत म्हणून त्यांना बहुवचन वापरलं. बालकाः गृहम आगच्छन्, म्हणजे हे रस्त्यावरून घरी आलेले आहेत. बालकाः गृहम आगच्छन्, घरी येऊ आलेले आहेत. जलंच अपिबन, च म्हणजे आणि पाणी प्यायलेले आहेत. क्रिया संपलेली आहे, भूतकाल आहेत, लंगलकार. बालकाः किमर्थम गृहम आगच्छन्, बालक का बरे घरी आली. बालकाः जलम पातुम, पाणी पिण्यासाठी. कशासाठीचं उत्तर जे येतं त्याला म्हणायचं तुमंत अव्यय. पातुम गुलाबी अक्षरातलं, ह्याला म्हणायचं तुमंत अव्यय. जलम पातुम गृहम आगच्छन्. पुढे आपल्याला 2 वाक्य दिलेली आहेत. छात्रौ पुस्तकालयम अगच्छताम, छात्र म्हणजे 2 विद्यार्थी पुस्तकालयम वाचनालयात येतात. प्रश्न विचारला छात्रौ पठितुम पुस्तकालयम आगच्छताम. किमर्थम प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आलं छात्रौ पठितुम, वाचण्यासाठी. वाचनालयात आपण कशाला जातो? वाचन करण्यासाठी. पठितुम, मी इथे दिलंय पठितुम, वाचण्यासाठी. मेघा नावाची एक मुलगी फेनकम म्हणजे साबण स्वीकरोती, मेघाने साबण घेतला. किमर्थम कशासाठी? मेघा वस्त्राणी प्रक्षालयितुम, मेघा कपडे धुण्यासाठी. प्रक्षालयितुम, तुम शेवटी आला. फेनकम स्वीकरोती, कपडे धुण्यासाठी साबण घेते. फेनकम म्हणजे साबण. द्रष्टुम, पाहतुम, पठितुम, प्रक्षालयितुम
इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. याला म्हणायचं हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. हेत्वर्थक. हेतू काय, त्याला म्हणायचं हेत्वर्थक. हेतू काय, कशासाठी. हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. हेत्वर्थक तुमंत अव्ययानी म्हणजे जो हेतू आहे त्याला तुम लावायचा आहे. कशासाठी हा प्रश्न विचारला की हेतू काय, त्याला तुम लावलं की मग आपल्याला ते अव्यय मिळतं. त्याला म्हणायचं तुमंत अव्यय. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ही अव्यय एकाच जागी पान नंबर 27 वर आपल्याला आमोदहमध्ये दिलेली आहे. इथे धातू दिलेत म्हणजे क्रिया. त्यानंतर त्वांत, क्त्वा असं म्हणतात त्याला, त्वांत जोडलेली. नंतर ल्यप म्हणजे ल्यबंत, तुमंत म्हणजे तुमंत. हा 4 कॉलमचा हा एक भाग झाला. शेजारीच पुन्हा दिलेला आहे म्हणजे आपल्याला एकाच पृष्ठावर बरीच क्रिया आणि त्यांचे ही अव्यय 3 प्रकारे त्वांत, ल्यबंत आणि तुमंत अव्यय इथे एकाच वेळी पाहायला मिळतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल रम्य संस्कृतम मध्ये किम कृत्वा चे 2 घटक हेत्वर्थक तुमंत आपण आत्ताच पाहून झालेले आहेत. भाग समजला असेल तर मी सांगितलेल्या पृष्ठांवरती पाठ्यपुस्तकात बारकाईने वाचा. हा सर्व भाग आपल्या वहीत लिहा आणि तुमच्या परत वाचनाने आत्ता सांगितलेली सगळी अव्यय तो घटक तुमच्या पक्का लक्षात बसेल.